एकीकडे सुधागड तालुक्यातून या स्पर्धेमध्ये दाखल झालेला मिथान शिलबन परली संघ, तर एकीकडे याच विभागातून कर्जत विभागातून या स्पर्धेमध्ये दाखल झालेला ट्रिपल टू सरकार वंश आरबी 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली 50 फॉर्म मध्ये दिबा पाटील उमरोली संघ. बायकरमॅन आकाश लोंगले आणि नॉन स्ट्राइक एंड वरती या वर्षीच्या हंगामामध्ये उमरोली संघाकडून सर्वाधिक मालिकावीर जिंकणारा खेळाडू आकाश गायकर नॉन स्ट्राइक एंड वरती. एवन जोडीचं खऱ्या अर्थानं आगमन झालंय. गुंडगे टीमची एवन जोडी अर्थातच श्री रोहन मोरे आणि एवन जोडी आपण पाहता सातत्यानं त्यांचाच आपण उल्लेख करतोय. शुभम सोनावले आणि श्री रोहन मोरे. खरं तर श्री नाव हे राहिलं माझ्याकडून. श्री रोहन मोरे आणि वैभव सोनावले शुभम सोनावले. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक बॉलिंग मार्क वरती योग्य टप्प्यावरती आकाश लोंगलेच्या विरोधात. बायकरमॅन आकाश लोंगले ऑन स्ट्राइक. ऋतिक बॉलिंग मार्क वरती. दोन तालुक्यांमध्ये चालू असलेला संघर्ष, दोन गावं एकमेकाच्या विरोधात. दुसराच बॉल धीम्या गतीचा पिक केला. लाईन क्षेत्ररक्षक आहे मध्ये, पकडली जाईल झेल. बायकरमॅन आकाश लोंगलेचा संपतोय. शून्यावरती खेळ. कमॉन डीजे. जबूल आम्ही पाहिले आणि तोच खेळ ऋतिकच्या माध्यमातून. तिसरा बॉल लातूल आलाय बॅटिंग मार्क वरती. शरीरापासून हा बॉल दूर होता. कट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित एलिमिनेशन झुललेलं नाहीये. इथून मात्र सिंगल मिळते. धाब्याचा श्री गणेश अतुलच्या बॅट मधून. तिसऱ्या बॉल मध्ये धाब्यांचं अकाउंट ओपन झालंय. ट्रिपल टू सरकार वंश आरबी 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाची धाव संख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 बाद 1. प्रामुख्याचा फलंदाज बाद झाला आकाश लोंगले आणि वन डाऊनच्या भूमिकेत आला नुकताच अतुल. आकाश गायकर ऑन स्ट्राइक. बॉल नंबर 4 आकाश गायकर ऑन स्ट्राइक. बागपुढे जाऊन सेन्सिबल पुश केलाय. क्षेत्ररक्षक आहे तर त्या सर्कल मध्ये इथे बॉल पकडलाय, उचललाय, फेकलाय, तोपर्यंत मिळाली. ते सिंगल ना 1 रन पुढे जाते. धाव संख्या 2 आकड्यावरती. अद्याप तरी सिंगलला जास्त प्राधान्य दिलंय दिबा पाटील उमरोली संघाने मॅच मध्ये. ऋतिकचे बॉल योग्य टप्प्यावरती लाईन वरती हिट करत असताना 4 बॉल मध्ये धाव संख्या 2. फलंदाज बाद झाला 1. वेगवान बॉल ऑफ स्टिकची लाईन पकडले. वाईड यार्करचा प्रयत्न होता. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाही. अर्थातच पंच पांडे सर स्टेबल आहेत. इट्स डॉट बॉल. निर्धाव चेंडू. निर्धावानं धाव संख्या थांबते ती पुनश्च एकदा 2 आकड्यावरती. अंतिम बॉल पॉवर प्लेचा बाकी आहे. फार चांगलं षटक ठरलं परंतु शेवट देखील चांगलं करावं लागतं याचं बॉलिंग मार्क वरती. शेवटचा बॉल इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवाक्याच्या बाहेर चाललाय बॉल. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. हा 4 धाब्यांसाठी चौकार.
आकड्यावरती गडी बाद झाला एक आकाश लोंगलेच्या स्वरूपात. आता आकाश गायकर आणि अतुल लोंगलेला एक चांगली पार्टनरशिप डेव्हलप करावी लागेल. यासाठी आता दोन फलंदाज खेळ करतात, परंतु समोर अल्पेश खऱ्या अर्थानं देखील एक वेगवान तेज तरार गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आता एक चांगली बॅटिंग करावी लागेल दोनही फलंदाजांना. अल्पेश दलवीचा बॉल फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला. गोविंद इथे मात्र बॉल पकडतोय, इथून रन मिळते. ते 1-1च्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाते 7 या आकड्यावरती. वर्णाई क्रिकेट संघ वर्णा आयोजित मैत्री चषक 20-25 तुम्ही पाहता. इथून दुसऱ्या रात्रीचा खेळ. वेगवान बॉल, वेगवान फटका देखील आहे अतुलचा लॉंग ऑन मध्ये. धीरजची फेकी वाईड आहे, थ्रो वाईड राहिला परंतु सावरला विकेट किपर शिवा दळवीनं. एकच धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 1 धावसंख्या अलुबार पद्धतीनं पुढे जाते. पुन्हा एकदा थेंबे थेंबे तलेसाचे आविष्कार देशमुख साठी स्कोरर सांगत असताना 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. बॅलन्स टार्गेट सेट करणं गरजेच्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावंच लागेल, कारण उमरोली संघाच्या गोलंदाजीचा विचार केला तर ती देखील बलवान पद्धतीने. वेगवान बॉल वेगानं बीट करतोय, फलंदाजांना टायमिंग करून देत नाहीये अल्पेश दलवी या षटकामध्ये. प्रचंड वेग आहे, मी मगाशीच म्हटलं अगदी प्रत्येक बॉल वेगानं टाकण्याचं सामर्थ्य ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये अल्पेश दलवी आणि तिथेच त्याला यश येते. अतुल आणि आकाश डावाला थोडा सावरण्याचा प्रयत्न करतात, जोखीम घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, कारण इथून आता एका बॅटरला शेवटपर्यंत खेळणं गरजेचं. एक पार्टनरशिप हवी आहे आणि त्या पार्टनरशिप कडे सध्या बघतोय तो स्वर्गीय दिवा पाटील उमरोली संघ या मॅच मध्ये. आज खऱ्या अर्थानं 222 सरकार वंश आरबी 11 या नावानं खेळतोय. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर आले होते परंतु जजमेंट खऱ्या अर्थानं चुकीची आहे. हाफ चान्स होता, इथून मात्र रन मिळते. पुन्हा एकदा एक बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. इथे 1च्या मदतीनं 4ही बॉल मध्ये सिंगल आलेत. 10 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. मागील मॅच मध्ये देखील 42 धावा सहजरित्या चेस झाल्या, त्याच अनुषंगाने आता एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल मितांशी 11 परली संघाच्या अगेन्स्ट 222 सरकार वंश आरबी 11 स्वर्गीय दिवा पाटील उमरोली संघाला. बॉल नंबर 5 अल्पेश दलवी रनअप मध्ये अडथळाय, स्वतःहून थांबला कारण 4 बॉल चांगले फेकलेत. एखादा रनअप खराब असताना एखादा बॉलला जर मार मिळाला तर तो थोडासा धोक्याचा ठरू शकतो संघासाठी. या 6 निशाणं पुन्हा बॉलिंग मार्क वरती आहे. सज्ज अल्पेश दलवी थांबला स्वतःहून खराब बॉल न रिलीज होण्यासाठी. पुन्हा निघाला बॉलिंग ट्रॅक वरती अल्पेश दलवी. आकाश गायकरचा फटका होता, हुक करण्याचा प्रयत्न आहे. डीप फाईन लेगची एरिया चूज केली होती, इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. 1 मोर डॉट बॉल अल्पेश दलवीचा हे अप्रतिम षटक अगदी पार पडत असताना आपण पाहताय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू पंच पांडे सर सांगत असताना पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केले, पंचांवरती हा निर्णय दिलाय. व्हाईट बॉल पंचांचा रिव्ह्यू. चला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाईल. 11 धावा धावफलकावरती. एकच वाईड लाईन आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय विकेट वरती. बहुतांश ठिकाणी आपण 2 वाईड लाईन पाहत असतो, शप्पल झाल्यानंतर देखील एक वाईड लाईन एक्स्ट्राच्या स्वरूपात असते, परंतु या स्पर्धेमध्ये एकच वाईड लाईन.
त्यामुळे फलंदाजांना खऱ्या अर्थानं ते उपयुक्त ठरते आणि अशा परिस्थितीत अल्पेश दलवीचा व्हाईट बॉलचा खऱ्या अर्थानं मारा पाहायला मिळतो. इथून एक्स्ट्राची धाव संख्या आहे ती 11 या आकड्यावरती. बॉल संपले 4 या षटकातील. बॉल नंबर 5 स्विच हिट करायचं होतं आकाश गायकरला. वेग प्रचंड आहे अल्पेशकडे आणि त्याचाच फायदा होत असताना बीट केल्या बॉल वेगानं. सरळ बॅटने धावा येत नाहीत आणि जोखीम खऱ्या अर्थानं घेतली होती या बॉलमध्ये, या फटक्यामध्ये आकाश गायकरनं. 1 मोर डॉट बॉल. धाव संख्या आहे ती 11 वरती स्थिर. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी या षटकातील. शेवटचा बॉल बाकी आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहतो ऋतिकने एक फार चांगली सुरुवात केली या मॅच मध्ये आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत अल्पेश दलवीने देखील रोखलंय उमरोली संघाला. वन्स अगेन स्विच हिट. यावेळी कन्वर्ट झालाय बॉल व्यवस्थित बॅट वरती. मिडल ऑफ द बॅट झालाय. स्विच हिट स्टाईल ला बॉल चाललाय. थर्ड मॅन झोन मध्ये येतोय आकाश गायकरच्या बॅट मधून हा चौकार. चला थोडा स्पीडअप करा प्लीज. गोविंद बॉलिंग मार्क वरती. साइड स्क्रीन एंड कडून षटक टाकण्यासाठी सज्ज होते. ओव्हर नंबर 3 ला होती सुरुवात. 2 षटकांमध्ये 15 आहे. पहिल्या षटकामध्ये मोठा धक्का लागला होता स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप झाली दोन फलंदाजांमध्ये. आता आक्रमकता दाखवायला लागेल. इथून आता हात खुले करावे लागतील आणि तोच प्रयत्न अतुलचा. लॉफ्टेड ड्राईव्ह, परंतु इथे मात्र लॉंग ऑन ला पकडलं कॅच. अतुल लोंगलेला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. लागलाय महत्वपूर्ण धक्का टीम 222 सरकार 1 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला. जय आलाय नवीन फलंदाज. पंचांकडे लावून अपील. पंच सांगत असताना लेग स्टिक मिस करून चाललाय बॉल. लेग बाईटची 1 रन मिळते या बॉल वरती. 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावर. संत क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी अप्रतिम होतीये मितान शेरवण परली संघाचे आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज थोडेसे स्ट्रगल करतायत मैदानाच्या आतमध्ये. एखादा मोठा फटका हवाय तो प्रेशर रिलीज करेल. आकाश गायकर तेच प्रयत्न करतोय. अजयनं देखील आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तो देखील अपयशी ठरला. परंतु आकाश गायकरच्या बॅटमधून धावा आल्या जरूर. त्याच्याच कडून भरपूर सारी अपेक्षा आहे. ते 222 सरकार 1 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला. गोविंद
गोविंदचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न वेगवान पद्धतीने बॉल पंच सांगत असताना दोन जमिनी समांतर आहात. क्रिकेटचा नियम क्रमांक 22. इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जाते. धावसंख्या आहे ती 17 या आकड्यावरती. 17 धावा आहेत. 17 आणि खतरा खऱ्या अर्थाने इक्वेशन कोणत्या संघासाठी या मॅच मध्ये अंतिम क्षणी खतरा निर्माण होईल. 17 धावा धावफलकावर. गोविंदचा बॉल आकाश गायकरचा फटका. क्षेत्ररक्षक अल्पेश तलवी कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. लॉंग लेग मध्ये पकडले. अविस्मरणीय कॅच अमाननीय झेल. इथून मात्र आकाश गायकरचा देखील संपतोय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. इथून मात्र लागत असताना महत्वपूर्ण धक्का. आकाश गायकर हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. ज्यांचं खऱ्या अर्थानं आदर्श सर्वच जण घेतात ते खऱ्या अर्थानं आदरात्मक स्थान आणि खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान राजे शिवछत्रपती शिवराय. इथून मात्र निर्धाव बॉल. निर्धावानं धावसंख्या अडखळली आहे ती 17 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. गोविंदचा बॉल आखूटप्पाचा बॉल हुक केला. क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकंट एरिया आहे. बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. संघर्षाचा संघर्षमय येतोय बॅटर रोहनच्या बॅट मधून महत्वपूर्ण चौकार. चला बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. कृपया करून प्रेक्षकांना देखील विनंती आपण थोडं सहकार्य करा. मॅच बॉल फार इम्पॉर्टंट आहे. संघर्षात्मक चौकार आलाय बॅटर गोविंदच्या बॅट मधून. गोविंदच्या विरोधात रोहनच्या बॅट मधून 4 धावांना मिळते नवसंजीवनी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावर. 21 रन ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये उत्कर्ष सावले आणि वरची कुपोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. गोविंदचा बॉल ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक आहेत अनिल कोहली यांनी पकडले. खऱ्या अर्थानं सोडले झेल. असं वाटलं होतं की कॅच इथून सहजरित्या पकडली जाईल परंतु अनिल कोहली यांची चुकी. कॅच ड्रॉप. रन मिळते ती या बॉल वरती. 1-1च्या मदतीनं षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 विकेट लॉस. टीम 2-2 सरकार वंश आरबी 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाची धावसंख्या 3 षटकांमध्ये 22. 4थ्या षटकाला होईल सुरुवात. उत्तमजी देशमुख यांनी खऱ्या अर्थानं पुरस्कृत केलेला संघ दिबा पाटील उमरोली आज 2-2 सरकार वंश आरबी 11 या नावाने खेळतोय या स्पर्धेमध्ये. थोडा अडचण येते. 22 धावा आहे. तिथून या षटकामध्ये लढण्यासाठी धावा जमवणं फार गरजेचं आहे. रोहनच्या बॅट मधून एक चौकार आला. 3 बॉल मध्ये 5 या धावसंख्येवरती तो खेळतोय. अंतिम 6 बॉल मध्ये आता मोठ्या धावसंख्येचा खऱ्या अर्थानं आलेख उभा राहावा लागेल.
त्यासाठी संघर्ष करताना दिसेल. 2-2 सरकार वंश आर्वी स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ. चौथ्या षटकामध्ये आलाय बॉलिंग मार्क वरती धीरज. साइड स्क्रीन हँड कडून स्लॉगचे षटक भैरवीचं षटक घेऊन आलाय बॉलिंग मार्क वरती धीरज. ऑन स्ट्राइक रोहन साठिया बॉल होता हवेमध्ये आहे. मिस टायमिंग वेगाने आला. अल्पेश अप्रतिम कॅचचे एफर्ट्स होते परंतु कॅच ड्रॉप. पोहोचला होता झेल पर्यंत परंतु जेव्हा जेव्हा क्रिकेटचा बॉल खऱ्या अर्थानं झेल हाताला स्पर्श करतो त्यावेळी तो कॅच ड्रॉप मानला जातो. मॅच बॉल होतोय ऑफिशियल. मॅच बॉल होतोय मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव अजयने स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अजय कडून आता भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. अजयने देखील कित्येक सामने स्वबलावरती स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला जिंकून दिलेत. आता संघ अडचणीत आहे. संघाला धावा हव्या आहेत. त्या अजयच्या बॅट मधून येतील का? क्रॉस द बॅट केल्याचा प्रयत्न आहे. शरीराचा वेध घेतोय बॉल खऱ्या अर्थाने बॅटची एज घेत. निर्धाव चेंडू आहे. महत्वाचा बॉल आहे. हिऱ्या समान असतो खऱ्या अर्थानं. स्लॉगच्या षटकामध्ये येणारा प्रत्येक निर्धाव बॉल हा हिऱ्या समान असतो आणि याचंच उत्तर तुम्ही पाहता. इथून निर्धाव चेंडू इम्पॉर्टंट डॉट बॉल आला. इथून आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या अडकली आहे ती 23 या आकड्यावर. फुल टॉस बॉल होता. अजयसाठी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हे सर क्रिकेट कधी कधी फुल टॉस बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबत नाही. तो मैदानाच्या बाहेरच धाडला जातो. परंतु कधी कधी प्रेशर मध्ये हाच फुल टॉस बॉल हा बॅटरला देखील घातक करत असो. याचंच उदाहरण तुम्ही पाहिलं. अजयनं वेगानं बॅट ओपन केला होता परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे ती 23 वरती स्थिर. बॉल नंबर 4 यावेळी हुक केलाय. फटका लाजवाब आहे. क्रॅकिंग शॉट आकाशाशी वार्तालाप करत असताना बॉल लॉंग लेग सीमाबार चालला. A1 क्वालिटीचा अजय ब्रँडेड षटकार. बॉक्स आणखी एक अजयचा मोठा वार. छोटा तीर गाव करे बडा गंभीर. अजयच्या बॅट मधून हा लगातारचा दुसरा धमाका. बॉल सीमा पार येतो. षटकार. तिसरा जर आला तर रोहन मोरे आणि शुभम सोनावले एबन जोडीकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक होत. पलसपी संघ देखील अगदी वेळेनुसार या स्पर्धेमध्ये दाखल झाला. त्यांचं देखील सहर्षमय स्वागत. क्रिकेटची शिस्त आहे. अगदी दिलेल्या वेळेनुसार ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये पोहोचता त्यावेळी आयोजकांना देखील तुम्ही सहकार्य करता. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी आहे. अर्थातच शेवटचा 1 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35च्या घरामध्ये. 23 होत्या. संघ अडचणीत होता आणि अशा परिस्थितीत अजयच्या बॅट मधून 2 लगातारचे षटकार आले. तिसरा आला तर पारितोषिक आहे खऱ्या अर्थानं. तिसरा बॉल इथून मात्र बीट झालाय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. धाव मिळणार नाहीये. सत्र संपले. पूर्वार्धाचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या. त्या 35च्या घातामध्ये आता येणारे 24 बॉल 36 धावसंख्येची गरज आहे. एकीकडे कर्जतचा खऱ्या अर्थानं अस्मिता 2-2 सरकार वंश आर्वी 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली तर खऱ्या अर्थानं सुधागडचं वैभव मिता शिरवण परली. कोणता संघ जिंकेल? काय घडेल? काय बिघडेल? तुर्तास मी थांबतो या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये करूयात खऱ्या अर्थानं परिवर्तन. कमेंट्री बॉक्स मध्ये या ऐकूयात पलसझरीचा एक गोड आवाज. अर्थातच बबलूचे उखडा यांना.
धन्यवाद सर. तर इथे पहिल्या इनिंगला मात्र फुल स्टॉप लागलाय. धाव फलक जर पाहिला तर 35 धावा, 36 धावेचं टार्गेट मात्र इथं सेट केलं गेलंय. एका साइडला जर पाहिला तर उमरोली टीम आणि त्याच्या अगेन्स्ट परली टीम पाहतोय. चला वरची खोपोली आणि त्याच्या विपक्षात असेल उत्कर्ष साबळे टीम, दोन्ही टीम आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. आणि लगेच काय असेल ते आयोजकांशी भेटून घ्या आणि आयर करून घ्या लगेच. बॅटर चला परली टीम. यस खोपोली टीमचा मॉन्टी शांत खेळाडू, संयमी खेळाडू खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे पाहिलं जातं ते पण या व्यासपीठावरती. इथे जाऊया मॅच कडे, जिथे मात्र हुंबरोली टीम प्रथम बॅटिंग करत असताना थोडीशी फसली होती, परंतु खऱ्या अर्थानं शेवटच्या षटकामध्ये 2 फटक्यानं मात्र इथे सन्मानजनक स्कोर मात्र इथे उभारला गेलाय. 35 धावा फलकावरती लागला जात आहेत उमरोली टीमच्या. 36 धावांचा टार्गेट मात्र इथे सेट केला गेलाय परली टीम समोर. नक्कीच इथे सामना देखील चुरशीचा पाहायला मिळेल, कारण जर सामना देखील लो स्कोरिंगचा असेल परंतु गोलंदाजी देखील बेधकता पाहायला मिळेल उमरोली टीमची, कारण गोलंदाजीचं भर न खऱ्या अर्थानं उमरोलीकडे आहे, परंतु ते आज चांगली खऱ्या अर्थानं गोलंदाजी करावी लागेल. कारण जर पाहिला तर चांगला आयोजन भरणाई क्रिकेट संघ भरणे आयोजित मैत्री चषक 2025 चा थरारा रंगताय. दुसऱ्या दिवस आपण पाहतो या रजनीतील आणि दुसऱ्या रजनीतील दुसरी मॅच. चला मॅच होती ऑन स्ट्राइक एंड वरती. स्ट्राइक एंड वरती अल्पेश, नॉन स्ट्राइक एंड वरती शिवा आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आकाश गायकर. पिबनचं पहिलं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाशच्या खांद्यावरती जिम्मेदारी नक्कीच सातत्यपूर्वक आपल्या टीम साठी खेळत आलाय आणि चांगली कामगिरी देखील त्याची आतापर्यंत राहिली, परंतु आता थोडस संकटामध्ये. इथे मात्र समोरच्या दिशेला फटका मात्र स्वतः मात्र फील्ड करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. नक्कीच इथे डॉट बॉल, पहिला चेंडू मात्र सुरेख फेकला गेलाय. अगदी जर पाहिला तर परफेक्ट लेंथ वरती चेंडू मात्र पिचिंग झाला होता, परंतु बॅट वरती देखील आला, परंतु कनेक्ट प्रॉपर झाला नाही. नक्कीच इथे डॉट चेंडू आलाय. इथे मात्र फटका दमदार, फटक्यामध्ये ताकद, मनगटी ताकदीचा उपयोग केलाय. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क येतोय. गगनचुंबी षटकार. इथे पुन्हा एकदा वरती चेंडू, त्याला प्रॉपर मात्र कनेक्ट केलाय. जणू काही रिप्ले पाहायला मिळतोय. दुसरा लगातारचा मोठा तडाखा अल्पेशच्या बॅट मधून. अजून एक देखना आणि दिमागदार षटकार. सावळे, चला आपला कर्णधार पाठवा.
इथे लगातारचा दुसरा मोठा फटका खऱ्या अर्थानं अल्पेशच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर एक्स्ट्रा कव्हरचा डोकं भरून खऱ्या अर्थानं षटकार पाहिले. दोन्ही चेंडू जर पाहिलं तर ओरपीच होते, परंतु त्याला मात्र इथे मात्र जर पाहिलं तर रनिंग मध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून. कारण गोलंदाज देखील इथे थोडासा धडपणा खाली पाहायला मिळतोय. लगातार से दोन मोठे फटके त्याच्या गोलंदाजीतून आले. इथे आता थोडासा वाचण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच पिबनच्या पहिल्या षटकामध्ये 12 धाबा धावफलकावरती लागला जात आहेत. 36चा टार्गेट खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. इथून पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज आणि विकेट किपरनं देखील चुकी केली नाही. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर अल्पेश डगआउटच्या रस्त्याला. राजा माझा तिकडे तिकडे राजा माझा जय 11 जिते यांचे पुरस्कृते पॅकर खऱ्या अर्थानं इथे उपस्थित झाले. तुषार आंग्रे नक्कीच इथे उपस्थित देखील झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक असं स्वागत असेल. इथे विकेट आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय. इथे कमबॅक केलाय खऱ्या अर्थानं गोलंदाजांना. आकाश कौतुक करावं लागेल, कारण जर पाहिलं ना तर 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट पाहायला मिळाली. इथे मात्र स्लॉक स्वीपचा फटका. चेंडू मात्र जात बाय 4 धावांसाठी चौकार. उत्कर्ष साबळे आपल्याला वारंवार विनंती करतोय आपण या टॉस साठी. जिथे टीमचा इथे कर्णधार उपस्थित आहे, सॉरी वरची खोपोली टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आपण या लगेच इथे मात्र पहिल्या षटकाचा मात्र खेळ इथे कंप्लीट झालाय. 16 धावा धावफलकावरती. अतुल लोंगले आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. जर अतुल लोंगलेने विकेट हॅट्रिक जर घेतली तर अमोल दरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. इथे पुढे सरसावणा फटका खेचला गेलाय, परंतु एलिव्हेशन कमी मिळालाय. स्वतः एसटी रक्षक मात्र चेंडू खाली येतोय. इथे झेल मात्र कंप्लीट केलाय. दुसरा धक्का, दुसरा आदरा मात्र मैदानाचा बाहेर येतोय.
फलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती विकेट देखील त्याच्या नावावरती राहिली. इथून मात्र कमबॅक करावा लागेल, कारण जर पाहिला तर संघ थोडासा अडचणीमध्ये. इथे टॉस केला जातोय वरची खोपोली, त्याच्या विपक्षात असेल साबळे, उत्कर्ष साबळे टीम. तुषारजी अंगरे सरांना विनंती करतोय आपल्या हस्ते टॉस केला जाईल. इथे पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळते. अगदी जर पाहिला ना अनिल गेल्या पावली माघारी येतोय, गोल्डन डकचा शिकार होतोय. अनिल बॅक टू डग आउट. उंबरठ्यावरती खऱ्या अर्थाना येऊन टेपलाय नक्कीच. पण जोडी रुण मोरे शुभम सोनावणे यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. जर या चेंडूवरती जर विकेट आली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि अमल दोरेकर यांच्याकडून 500. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी ब्लॉक होलचा मारा केला जातोय. इथे लॉंग लेग रिजन मध्ये थोडस फंबल होतोय. नक्कीच फेकी देखील थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. 2 धाबा देखील कंप्लीट पाहायला मिळत आहे त्या चेंडूवरती. 2 धाबांना धाव फलक जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावरती. अजूनही जर पाहिला तर 18 धाब्यांची गरज. अर्धा पल्ला तर गाठलाय, परंतु अजूनही अर्धा पल्ला इथून गाठायचा आहे परली टीमला. इथे वरती चेंडू आणि ड्राईव्हचा फटका खेचला गेलाय. 1 धाव कंप्लीट. एकापेक्षा काही मिळणार नाही या चेंडूवरती. एकच धाव, एका धावबानं धाव फलक 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. टीम परलीला आपण पाहू शकाल. इथून मात्र संघर्ष करावा लागेल. यस, इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी जर पाहिला ना तर बॉडी पासून थोडासा लांब ठेवला आणि डॉट चेंडूची इथून सांगता होती. इट इज डॉट बॉल. या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाहीये. इथे मात्र सुपला शॉट. चेंडू मात्र फरार होतोय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. इथून टिकून राहील, परंतु तो संघर्ष देखील करावा लागेल.
दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात होईल. तिसरे षटक मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आकाशला आपण पाहू शकाल. नक्कीच आकाश जर पाहिला तर सलामीसाठी गेला होता, परंतु थोडीशी निराशादायक फलंदाजी पाहिली आहे. परंतु आता गोलंदाजी चांगली करायची आहे आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. तू इथून जर पाहिला ना तर चांगली गोलंदाजी करावीच लागेल, कारण 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज. रन बॉलचा इक्वेशन खऱ्या अर्थानं पाहतोय, पण तू हा इक्वेशन देखील डिफेन्स करू शकते उमरोली टीम. इथून चांगला चेंडू चांगली पिचिंग पाहायला मिळते. अगदी जर पाहिला ना तर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग केली आहे. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चेंडू डॉट आलाय. आता 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. सॉरी 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. इथून मात्र हलक्या हाताने टॅप केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. बारा धावांची गरज. इथून मात्र दुधारी तलवारचा वापर केला जातोय आणि तो देखील सक्सेस पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर आमच्या व्यासपीठाला सलामी दिली. चौकार आलाय या चेंडूवरती. चौकारानं धाव फलक जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावरती. नक्कीच स्वीपचा हा फटका आणि तो देखील सक्सेस ठरला फलंदाजाचा. इथून पुन्हा एकदा स्वीपचा फटका केसायचा होता, परंतु इथून बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट चेंडू आलाय. इथून जसे जसे डॉट चेंडू येतील तसं प्रेशर मात्र परली टीम वरती पाहायला मिळेल. परंतु एखादा फटका जर आला तर पूर्णपणे मॅच आपल्या खिशामध्ये जाऊन टेपेल परली टीम साठी. इथे मात्र बॅटच्या अगदी मधोमध, परंतु एलिव्हेशन कमी आणि उंची जास्त पाहायला मिळाली. इथे विकेट पाहायला मिळते. अगदी जर पाहिला ना तर चौथा विकेट मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. चला मॅच स्टार्ट करा. इथून मात्र आडबा बाटना फटका थर्मानला क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय आणि डायरेक्ट हिट देखील लागली. फलंदाजाला इथून परतीचा रस्ता मात्र दाखवलाय दिनेश.
चला इथून मॅच होती आणि शेवटचं षटक 6 धाबा सॉरी 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. इथून पहिला चेंडू मात्र शॉर्ट पिच होता परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पहिला चेंडू मात्र इथून डॉट आलाय. नक्कीच पहिला चेंडू मात्र इथून लॉलीपॉप होता परंतु इथून फलंदाजाला मात्र ते ओळखता आलं नाहीये. ऍक्शन थोडीशी मात्र वेगळी पाहायला मिळते. अगदी स्लोवर चेंडूची मात्र इथून पिचिंग केली आहे आणि सरळ डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण उरले गेलंय. 5 चेंडू आणि 8 धाव संख्येची इथून गरज असेल. 5 चेंडू 8 धाबा. काय सामना पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर पाली परिसरातून परली टीम इथे उपस्थित झाली आहे. इथे मात्र आडवा बॅटना फटका दमदार पाहतोय. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय. 6 धाब्यांसाठी उत्तुंग असा षटकार. शौर्याला वंदन माझे. इथून सामना पूर्णपणे परली टीम कडे झुकत असताना पाहतोय परंतु इथून जर चांगली गोलंदाजी केली ना तर 2 धावा देखील डिफेन्स होऊ शकतात. इथून मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी पंचांचा डिसिजन देखील इथे आमच्यापर्यंत पोस्ट बाय. इट इज बॅट चेंडू खराब चेंडू पाहायला मिळतो. अगदी 180 धाव मात्र धाव फलकावरती लागली जाईल. 35 धावा धाव फलकावरती लागला जात आहेत. थर्ड अंपायर येस इथून चेक केला जाईल. येस इथे अंपायर कॉल मात्र इथे वाईड तर तो इथून चेक केला जाईल. आमच्या तानाजी कडूसर देखील इथे उपस्थित आहेत. थोडा अंपायरच्या भूमिकेमध्ये नक्की चेंडू कुठे पिचिंग झालाय ते आधी पाहिलं जाईल. थर्ड अंपायरचा इशारा येतो. इट इज प्लेयर डिलिव्हरी. चांगला शेड्यू पाहायला मिळाला. अगदी जर पाहिला ना तर पंचांचा डिसिजन
स्वेर होता, परंतु तिथून थोडा अंपायरनं चेक केला आणि डिसिजन मात्र इथे आमच्यापर्यंत पोहोचवलाय. मी देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चांगला चेंडू खऱ्या अर्थानं डिलिव्हर केला गोलंदाजांना. तीन चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. चला मॅचला सुरुवात करा. 3 चेंडू 2 धावसंख्येची गरज. इथून मात्र MHD स्टाईल मात्र इथे सामना फिनिश केलाय, सामना जिंकलाय परली टीम ना. अभिनंदन टीम परली आणि हडलक टीम उमरोली. डीजे थांबा, डीजे. सावळे टीमचा कर्णधार आणि खोपोली टीमचा कर्णधार. आपण कृपया व्यासपीठावरती या. दोन्ही टीमचे कर्णधार या लगेच. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं मात्र 1 षटक हाताळला, 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना 5 चेंडू आणि 12 धावांची खेळी केली. गोविंद ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.